नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी शेवची भाजी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे काय नाही ते बघून घेऊया आपण। इथे 2 टमाटे घेतले आहेत, टमाट्याला पण भाजून घेतलेले आहे। 2 कांदे घेतलेले आहेत, त्या कांद्याला पण भाजून घेतलेले आहे आपण। अद्रक आणि लसणाच्या एक 10-12 पाकळ्या आहेत त्या लसणाच्या, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी आणि याचं वाटण तयार करते। याची साल काढून घेते, टोमॅटोची आपली करपली आहे ना, ते सगळं काढून घ्यायचं कातडं आणि नंतर मिक्सरमधून हे करायचं। बघा तुम्ही मी कसं बनवते। भाकरी बनवत आहे का, आता भाकरी सुरू आहे तर त्याच्यानंतर आपण भाजी करूया, शेवची भाजी करणार आहे। हे बघा भाकर कशी फुगते आपली, मस्त छान फुगली खाण्यासाठी। अशी भाकर फुगते। हे बघा भाकर कशी फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही, मस्त फुगलेली आहे भाकर। आपली भाकरी झाली ना, भाजीची तयारी। भात लावूया। 1 ग्लास तांदूळ घेतलेले छोट्या ग्लासनं। आता याला स्वच्छ धुवून घेते आणि गॅसवरती ठेवते। तांदळात थोडंसं मीठ टाकून घेते एवढं, आणि त्याला थोडं चमचा एक फिरून घेते, कारण सगळीकडे मीठ विघरून जाईल त्याच्यामध्ये। हे बघा याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, टमाटर वगैरे, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता हे मिक्सरमध्ये काढून घेते। गॅस चालू केला आहे आणि कढईवर ठेवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी तेल टाकते। आपल्या भाजीची फोडणी, मी 3 माप तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये। तेल तपलेलं आहे, याच्यामध्ये मोहरी टाकून घेते आणि जिरे। लसूण टाकते, कढीपत्ता हलकं फिरून घेते। मिरची पावडर आहे, 2 चमचे टाकलेले आहे। हळद टाकते, फिरून घेते तो मसाला। आपण कांदा टोमॅटो सगळं टाकलेला मसाला। मी भाजीला कलर येण्यासाठी कांदा भाजून टाकलेला, त्याऐवजी तुम्ही कच्चा कांदा जरी मिक्सरमधून काढला आणि तेलामध्ये कडवलं ना तरी पण चालतं। मी कलरसाठी टाकलेला आहे, भाजून घेतलेला आहे। छान आपल्या भाजीला काळा कलर येईल। असंच आता आपल्याला याला ग्रेव्हीला जोपर्यंत तेल सुटते ना तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे। हे बघा आपला मसाला शिजलेला आहे, बघा कडनं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता त्याच्यामध्ये मी धनिया पावडर टाकून घेते। बघा 1 चमच धनिया पावडर टाकलेला आहे आणि सुहानाचा मसाला टाकलेला आहे। हे कांदा लसूण मसाला, यात थोडं पाणी टाकून थोडं मसाल्याला आणखी शिजून घेते। थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि वरून पण थोडी टाकते। आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते मी, झालेलं आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकायला मला जेवढं भाजीला लागतं ना मी तेवढं पाणी टाकते। तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता, मला एवढी लागते म्हणून मी एवढं केलेली आहे भाजी। आपल्या भाजीला छान शिवकुळी आलेली आहे। मी आता चवीनुसार नमक टाकून घेते आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकते। बस भाजीला उकळी आलेली आहे, थोडी घट्ट झाली। बघा आपण शेव टाकून घेऊया याच्यामध्ये। मी साध्या सोप्या आणि पद्धतीची केलेली आहे। याच्यामध्ये बटर टाकू शकता तुम्ही आणि मलाई सुद्धा टाकू शकता, दही सुद्धा टाकू शकता। मी उगाच साध्या सिंपल पद्धतीने केलेली आहे, घरगुती जे सामान होतं ते। शेव टाकल्यानंतर 1च मिनिट शिजवायचं, कारण ते घट्ट होऊन जाईल आणि विघरून जाईल शेव, त्याच्यासाठी आपण लवकर गॅस बंद करायचा। हे बघा जेवण्यासाठी रेडी आहे आपली शेवची भाजी आहे, भात आहे
भाकरी आहेत, कांदा लिंबू तुम्ही कशासोबत बी खाऊ शकता, चपातीसोबत, तंदुरी